आज सायंकाळी 6 वाजता मोहडवाडीमध्ये सिंधुबाई मोहडे या महिलेवर बिबट्याने अज्ञात अशा ठिकाणी त्या मोहडवाडीच्या आमच्या शेतामध्ये ती महिला काम करत असताना त्या ठिकाणी बिबट्याने मागून झडप मारली। या ठिकाणी मोहडवाडीमध्ये प्रशासनाने पिंजरे लावलेले आहेत, परंतु त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये शेळी ठेवणे किंवा कोंबड्या असे प्राणी ठेवणे गरजेचे आहे। त्यामुळे बिबट्या जरी मोहडवाडीमध्ये इथं फिरत असला, परंतु त्या बिबट्याचं वावर या मोहडवाडीमध्ये होत असताना पिंजऱ्यामध्ये बिबट्या जात नाही आणि मोहडवाडीमध्ये सायंकाळी 5 वाजल्यानंतरच बिबट्या केव्हाही बाहेर निघतो। या ठिकाणी महिला, लहान मुलं मोहडवाडीच्या परिसरामध्ये खेळत असतात। या ठिकाणी आज ही जर अशी परिस्थिती आज मोहडवाडीमध्ये आमच्या महिलेवर झालेली आहे। जर यापुढील काळात जर असा घातपात जर झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? म्हणून आम्हाला प्रशासनाला विनंती करायची की जे पिंजरे ठेवलेत त्यामध्ये शेळ्या किंवा मेंढ्या असतील, बारकाल्या किंवा कोंबड्या असे प्राणी ठेवले तर चांगलं होईल, जेणेकरून त्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जाऊन अडकला जाईल, पिंजऱ्यात बिबट्या पकडला जाईल। आणि म्हणजे तुम्हाला काय दर्शनास आलं? आता जर आपण त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी पाहिलं आपण मकेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मका पडलेली होती आणि त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे त्या ठिकाणी दिसत होते। जेणेकरून आता आपल्याला गरज ज्या ठिकाणी आपण पिंजरे लावणं गरजेचे त्या ठिकाणी पिंजरे लावले गेले पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या पिंजऱ्यामध्ये मांस असेल किंवा एखादी शेळी असेल किंवा मेंढी असेल किंवा कोंबडी असं काहीतरी प्राणी ठेवले तर तिथं भक्षक प्राणी ठेवले तर तिथं ते बिबट्याचा वावर होऊ शकतो आणि ते बिबट्या त्या ठिकाणी पकडला जाऊ शकतो। आता ही अशी आमची विनंती आहे की तिथं तुम्ही पिंजरा बसून ते पिंजऱ्यामध्ये काहीतरी प्राणी ठेवले पाहिजे। मग हे जे पिंजरे आहेत लावले गेलेले आहेत कोणत्या ठिकाणावरती आहेत? हे पाटाच्या पलीकडे एक लावलेलं आहे। मग ते त्या ठिकाणी योग्य आहेत की कसे आहेत काय वाटतं? आता त्या ठिकाणी अडचणीची जागा नसल्यामुळे त्या ठिकाणी बिबटे येत नाहीत, परंतु आपण ज्या ठिकाणी पाहणी केली त्या ठिकाणी बरेचसे शेतीमध्ये पिकं आहेत, त्या पिकांमध्ये बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळते, त्यामुळे तो बिबट्या त्या ठिकाणी आता तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी ठसे दिसले किंवा बिबट्याने ती मका पाडलेली त्या ठिकाणी जर पिंजरा लावला गेला तर त्या बिबट्या त्या ठिकाणी येऊ शकतो आणि त्याच ठिकाणी आपल्या आज जो महिलेवर हल्ला झाला तर त्याच ठिकाणी झालेला आहे। म्हणजे त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे आणि हा जो पिंजरा लावलाय तो इतर पाटाच्या पलीकडे लावलेला आहे, तो पाटाच्या अलीकडे म्हणजे त्या मकीच्या त्याच ठिकाणी लावलं तर बरं होईल। ती एक तुमचं तसं मागणी आहे, आमची ग्रामस्थांची मागणी आहे ती। ओके ओके, धन्यवाद। इकडे पडेल साईडला आणि ती पाणी भरत होती 5:45 मी गावात गेले तेव्हा त्याच्यानंतरच झालं। चला त्या घटनास्थळी इकडे ना त्या साईडला फिरून असतो थांबा 1 मिनिट। हा या पुढे सर। आहे का बिबट्या? लावलाय पुढे लावलं वाघ का वाघा उडीच्या लावला काय थांब करा बघ आता इकडे लाईट ठेवा, लाईट ठेवा जरा लाईट ठेवा इथे येते मी 2 मिनिट पुढे जाऊ त्या तुम्ही तिकडे जावा तुम्ही बाळूनच कापले ना
हा इथं काम करायला येतातच ना लोक मका कापायला होती काय पुढे थांब पुढे जा इकडे बॅटरी घे या ना तुम्ही पुढे अरे तुम्ही या पुढे या रिटर्न सर थांब या ठिकाणी बघा तुम्ही पिंजरा लावला या ठिकाणी इथे कोणत्याही प्रकारची वस्ती नाही काय नाही या ठिकाणी पिंजरा आहे परंतु या ठिकाणी जर बक्षीस जर असेल आतमध्ये तर 100% इथं बिबट्याचा वावर झाला असता किंवा बिबट्या याच्यामध्ये आला असता परंतु मागे जर बघितलं या साईडला या मागे बुटा सगळं जायची खाली त्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर इथं कोणत्याही प्रकारचं खाद्य नाही या ठिकाणी बिबटे कसं काय जाणार या ठिकाणी जर कोंबडी असेल किंवा शेळी ठेवली असते त्याच्या वासाने जर बिबट्या आला असता तर तो बिबट्या पकडला गेला असता परंतु या ठिकाणी खाद्यच नाही कोणतं मग इथं पिंजरा लावून उपयोग काय इथं या ठिकाणी ती पुढी काय म्हणून या ठिकाणी पिंजरा हा जो पिंजरा आहे हा त्या ठिकाणी जर लावला वस्तीमध्ये तर 100% बिबटे याच्यामध्ये जाऊ शकतो आणि यामध्ये बक्षीस ठेवणं गरजेचं आहे काय चाललंय मग इकडे काय आला रस्ता त्याचं वास्तव्य असणार आहे थोडक्यात ते पहा इथं दिसतंय या ठिकाणी पूर्ण हा जो शाळू आहे पूर्ण झोपलेला दिसतोय म्हणजे पूर्ण या ठिकाणी वास्तव्य असणार आहे थोडक्यात आणि हा म्हणजे पूर्णपणे इथं त्याचं वास्तव्य असतोय या भागामध्ये फिरत असतोय थोडक्यात नाही का या भागामध्ये फिरत असतोय हे मोरडेवाडीचे ग्रामस्थ सगळे या ठिकाणी आम्ही आलो तर ही सगळी इथे दिसतंय की शाळू वगैरे किंवा त्या ठिकाणी चला चला